मला माझे धैर्य परत दे। मी तुला तुझा बाप परत देते। हीरा, काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अगं तुझ्यातला सैतान जागा झालाय। बाणावर ये हीरा, बाणावर ये। तुला माहिती नाही हीरा, मी नाही सोडू शकत ग धैर्यांना। एक गुळासारखं प्रेम करणं सोडून दे प्लीज ग हीरा, प्लीज। मी हात जोडते तुझ्या पुढे, पण माझ्या पप्पांना सोडून दे ग। अगं या सगळ्यांमध्ये तू त्यांच्या जीवाचा का खेळ करतेय? मी पाया पडते ग तुझ्या, पाया पडते, प्लीज प्लीज माझ्या पप्पांना सोडून दे ग। पाया पडतेस? हेच हेच पाहिजे होतं मला। हीरा हीरा नको ना असं करू काही, प्लीज ना ग हीरा, सोड ना ग त्यांना। अगं ऐक ना माझं। आणि मधमाशांनी भरलेली पेटी। नाही हीरा, हीरा हीरा, काय करतेस तू? हे तेच त्याचा विचार करून तुला धडकी भरली आहे ना, तेच करते। नाही हीरा, तू असं काय करायचं नाही हीरा। करणार करणार तेच करणार मी। आणि तुझ्या बापाचे गुळाने भरलेले गोड गोड पाय आता त्या पेटीत जाणार, आणि मग त्या पेटीतल्या मधमाशा तुझ्या बापाला चावणार 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 अशा काही चावणार की त्यांच्या प्रत्येक डंखा पाठोपाठ तुझ्या बापाला अशा काही कळा जाणार की विचारूच नकोस। आणि चुकून जर एखादी कळ हार्ट मध्ये गेली तर डायरेक्ट हार्ट अटॅक। हो, आणि चुकून जर कळा त्या मेंदूत गेल्या तर, इथं गेल्या तर मग तर संपलंच सगळं, डायरेक्ट बेन स्ट्रोकच। आणि मग बिचारा साळवीची आणि तिच्या लाडक्या पप्पांची भेट अपूर्णच राहणार। नाही अरे बापरे, विचार करूनच अंगावर काटा आला ग माझ्या। हीरा ऐक माझं, हीरा नको ग, नको हीरा, ऐक माझं प्लीज, आता नको करू ग हीरा। नाही करणार, पण मग तुलाही माझं ऐकायला लागेल। तू मला माझे धैर्य परत दे आणि मी तुला तुझे। अगं कसं शक्य आहे ते? कसं शक्य आहे? बरं ठीक आहे, देते मी तुला धैर्य। खरं धैर्यांचं तुझ्यावरती प्रेम नाहीच आहे, धैर्य माझ्यावर प्रेम करतात। तुला कसं कळत नाहीये ग हीरा? तू मला ते नको सांगूस। तू फक्त एवढंच सांग, तू मला माझे धैर्य परत देणार आहेस की नाही?
सांग बाप की धैर्य? धैर्य की बाबा? नाही, धैर्य की बाबा? हिरा. बाप की धैर्य? बाप की धैर्य? हिरा, हिरा नाही. हिरा, हिरा प्लीज असं करू नको. हिरा, हिरा थांब. हिरा नको ना ग. हिरा सोड ना ग त्यांना. हिरा, हिरा सोड त्यांना ग. सोड. हिरा, हिरा नाही. नाही हिरा. हिरा थांब. तयार आहे मी. तुझे म्हणतेस ते करायला तयार आहे मी. मी धैर्यासंग असलेल्या नातं तोडून टाकीन. मी निघून जाईन त्यांच्या आयुष्यातून. प्लीज हिरा. हे बघ, मी आता तुझे बोलते ते सगळं सगळं मान्य केले की नाही. प्लीज प्लीज त्यांचं छळ थांबव ग. प्लीज हिरा. एक मिनिट हा. एकच मिनिट हा. सोडते मी लगेच. तुला आणि तुझ्या पप्पांना अगदी घरापर्यंत सोडून येईन बघ मी. तू काय मला बावळट समजते का ग? नाही म्हणजे तू मान्य केलंस आणि मी लगेच खुश होऊन जाईन. तू फक्त धैर्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहेस हे मान्य करून चालणार नाही. तर तुला त्यांच्या नजरेतून स्वतःला उतरवून दाखवलं पाहिजे. धैर्यांनी ना तुला असं हेट केलं पाहिजे. मनापासून हेट केलं पाहिजे. म्हणजे ते तुला स्वतःहूनच त्यांच्या घरातून, त्यांच्या मनातून आणि त्यांच्या आयुष्यातून कायम हाकलून देते. तेही फक्त पुढच्या 7 दिवसात. कसं शक्य आहे? प्रश्न प्रश्न प्रश्न. तुझ्या प्रश्नांची ना उत्तर द्यायला रिकामी बसली नाहीये मी इथे. हा, जमत नसेल ना तर तसं सांग. नाहीतर मग मला जमतंय तसं करते. तुला तुझा बाप मेलेलाच बघायचा आहे वाटतं. नाही नाही हिरा, नाही नाही. हे बघ, मी पाय पडते तुझ्या. बघ हिरा प्लीज. आता तू जे बोलतेस ना ते सगळं करायला मी तयार झाली आहे ग. प्लीज त्यांना सोड ना. प्लीज ग. आत्ता कसं? चल, आत्ता या क्षणापासून तुझी वेळ सुरू होते. 7 दिवस. इथून पुढच्या 7 दिवसात जर धैर्याने तुला हाकलून दिलं नाही तर मग मैताचं सामान घेऊनच बापाला भेटायला यायचं. अशी कशी धैर्यांच्या आयुष्यातनं जाऊ मी? आता कुठे नव्यानं सुरुवात केली आम्ही. आता कुठं जुळलेली गाठ घट्ट होत होती. खरं धैर्य, माझ्या पप्पांना मी असं नाही बघू शकतो. तुमच्यावर माझं प्रेम आहे. खरं पप्पांची गरज फक्त मलाच नाही, आई आणि भाऊंना पण आहे. धैर्य,
तुमच्यात आणि पप्पांच्यात मला पप्पांची निवड करायला लागते. सॉरी धैर्य, खरंच सॉरी. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, लई प्रेम आहे धैर्य. सावी, कालपासून लय टेन्शन मध्ये आहेस तू. तुझ्या मनात विचारांचे वादळ सुरू आहेत दिसतंय मला. पण तरी सुद्धा तू मला काहीच सांगितलं नाहीयेस. असो, कधी कधी पार्टनरच्या मनातलं न सांगताही कळालं पाहिजे मला. आणि मी आता तेच समजून घेतोय. सावी, तू जरी मला काही सांगितलं नसशील ना, तरी तुझ्या प्रत्येक टेन्शन मध्ये तुझा हा नवरा तुझ्या सोबत आहे कायम. आणि तेच तुला समजावं म्हणून तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेतलंय मी. सावी, आय लव्ह यू. सावी, जावई बापू, जावई बापू. भाऊ, आई, सावी कुठं आहे? सावी इथं नाही आली. इथं नाही आली? मग कुठे गेली? गेली कुठं? गेली कुठं म्हणजे काय झालंय? कुठे आहे सावी? ती सकाळी कामासाठी घरातनं बाहेर पडली होती. नेमकी कुठं गेली तेच माहिती नाही. तिचा मोबाईल पण बंद यायला लागलाय. मला वाटलं ती इकडे आली असेल तुम्हाला भेटायला, म्हणून आम्ही आलोय. हा, पण इथं तर ती आलेली नाही. आणि तशी कुणाला न सांगता कुठं जात पण नाही ती. मग आज अचानक कुठं गेली? नाही नाही, मी जाऊन शोधून आणतो माझ्या सावीला. भाऊ 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 अहो, तुम्ही कशा पायी जाताय कुठं? थांबा. कुठं पाहिजे माझ्या सावीला आणायला? मी असताना माझी नात अशी हरवू कशी शकते? मी भाऊ, अहो सावी हरवली नाहीये. तुम्ही थांबा, मी आहे की, मी आणतो तिला शोधून. आणि एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. कदाचित ती काम उरकून डायरेक्ट घरीच गेली असेल. मी एक काम करतो, मी घरी जातो आणि ती आली असली की तुम्हाला कॉल करून कळवतो. हा कळवा. हा, येतो परत. सावी, सावी कुठे गेली होतीस तू? आणि ही काय अवस्था करून ठेवलीस? सात दिवस. इथून पुढच्या 7 दिवसात जर धैर्याने तुला हाकलून दिलं नाही, तर मग
मैताचं सामान घेऊनच बापाला भेटायला यायचं. हबीब काय झालंय? सावे, हे काय झालं तुझ्या पायाला? अगं होय की, केवढं लागलंय पायाला तुझा? बघ की काय झालं सांग की सावे. सावे बाळा काय झालं नक्की? आई आधी आत घेऊन चला हिला. चल सावकाश सावकाश सावकाश. हळू हळू हळू. पायरी बघ. सावकाश. केवढं लागलंय ते पायाला? अशी कुठं गेलतीस तू? नीट नीट ते बघ, खाली खाली बघ. ये इकडे बस. बस बस. सावकाश. आई ते जरा औषध. हा आणते. सावी काय झालंय नेमकं? एवढं कसं लागलं पायाला? बघू दे मला. राहू दे, एवढं लागलं नाहीये मला. राहू द्या काय राहू द्या? शांत बस. मी औषध द्या इकडे. सांगितलं ना तुम्हाला. सारखं सारखं सांगून पण कळत नाही का? मला लागले ना, मग माझं मी औषध लावण. कोण होती? हा? कोण होती ती बाई जिच्यासाठी तू काम करत होतास? बोल बोल. एक नर्स होती. पण ती नर्स तुझ्या ओळखीची असेल ना? नाही नाही मॅडम, ती ओळखीची नव्हती. ती एवढंच बोलली की ब्युरो मधून आले आणि पेशंटला शिफ्ट करायचं आहे. मला पैसे दिले आणि पेशंटला तिथं सोडून यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं तिथं मी पेशंटला सोडलं. तिचं नाव तरी माहित असेल ना तुला? नाही मॅडम, नावाचा आणि माझा काही संबंध नाही, कारण मी बुकिंग घेत नाही. बरं, निदान तिचा चेहरा तरी बघितला असशील, तो तरी ओळखीचा असेल ना? नाही नाही, सगळ्या नर्सा तोंडाला मास्क लावतात. मीच काय, कुणीच तिचा चेहरा पाहिला नाही. उगाच शहाणपणा करू नकोस. असं असेल तर मग तू इतके दिवस लपून का होतास? मला तिनं पैसे दिले होते आणि गायब व्हायला सांगितलं होतं, म्हणून मी गायब झालो होतो. तुझी ॲम्ब्युलन्स मला चेक करायची. ॲम्ब्युलन्सचं काम निघालंय मॅडम, ते गॅरेजला आहे. मग तू का जिवंत आहेस अजून? ताना हा काहीच कामाचा नाहीये. तुम्ही जा, ॲम्ब्युलन्स नीट चेक करा. आपल्याला काही ना काहीतरी सापडायलाच हवं. आपल्या हातात काहीच नाही, असं होऊन चालणार नाही. आणि जे काही करायचं ना ते लवकरात लवकर करा. निघा इकडनं, घेऊन जा याला. ठीक आहे मॅडम, पट चाल. आणि तुम्ही इथं आलात कशाला? काय गरज होती तुम्हाला इथं यायची? सावी आता तू कुठं गेली होतीस माहितीच नव्हतं मला. त्यात तुझा मोबाईल सुद्धा बंद येत होता, म्हणून मला काळजी वाटत होती तुझी.
मला वाटलं की तू इकडं आली असशील म्हणून इथं आलो. कुठं गेली म्हणजे? तुम्हाला सांगून गेले होते ना की कामासाठी चालली आहे. आता काय सगळ्या डिटेल सांगून बाहेर पडायचं का मी? नाही असं नाहीये. तसं नाही तर मग कसं? आणि का सारखे कॉल करत होता मला? माझ्यावर पाळत ठेवत होता का तुम्ही? सावी अगं काय बोलतेस हे? मी कशाला पाळत ठेवू तुझ्यावर? मला काळजी वाटत होती. नका करू माझी काळजी. आणि काय सारखं माझ्या मागे मागे असतं? मला काय माझी पर्सनल स्पेस आहे का नाही? सॉरी सावी. ऍक्च्युली माझं चुकलंच. काय कालपासनं तू खूप जास्त डिस्टर्ब आहेस, त्यामुळं जरा जास्तच पॉझिटिव्ह झालो मी. सो सॉरी. पण तुला असं एवढं टेन्शन मध्ये नाही बघू शकत मी. त्यामुळे तुझा मूड ठीक करायचा म्हणून आलो होतो इथं. मला माहितीये माझ्यावर लई चिडलीस तू, पण तरी मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. एकच मिनिट परत ते. सावी, धैर्य. सावी प्लीज प्लीज. सावी ते उघडून तर बघ काय.